आणि त्याच्या साथीला विशाल चोरघे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाली होती या आधीच्या मॅच मध्ये विशाल चोरघेला पाहता, परंतु तो सामना जितका गरम झाला ना, मला वाटतं कदाचित या स्पर्धेमध्ये असा सामना झाला असावा. त्या मॅचकडे वळूयात. सामन्याला सुरुवात मनीषाला गोलंदाजी मार्कवरती. आणि होय, या चेहऱ्याची जास्तीची चेहरे जिथे चर्चा आहे तोच हा गोल जिथे धर्मा पवार, ज्याला तुम्ही स्क्रीन धर्मा चिकणे याला तुम्ही स्क्रीनवरती पाहताय, हाच तो चेहरा आहे ज्याने एंटरटेन केलं. पहिलाच बॉल ऑन साइडला डीप मिड विकेट तैनात. 2 षटकांचा सामना. पहिल्या बॉलवरती इथून सिंगल आलेली पाहायला मिळाली. नक्कीच सर, खोलवरचा बॉल होता. ऑन साइडला फ्लिक केला, बॉटम हँडचा वापर केला, मैदानाच्या आतमध्ये सुरुवात केली, श्री गणेशा केलाय आणि पहिली धाव ही धावपलकावरती आले. चौनेश्वर 11 ही टीम मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करते. आणि धर्मा चिकणे यांना आपण पाहिलं चॉकलेट बॉय म्हणून बोलायला काही हरकत नाही. आज अधिकची व्ह्यूज घेतल्यात त्यांनी. खरं तर होय, 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे प्रत्येक षटकारासाठी. गणेशजी चिकणे साहेब यांच्या माध्यमातून विशाल चोरगेसाठी साहेब 500तले 100 झाले. पुढचा बॉल आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न. यावेळेचा चेंडू आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न. सिंगल आली आहे. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. त्या सिंगल डबलने जास्तीचं काय बिघडणार नाहीये. 12 बॉलची मॅच आहे आणि म्हणून की काय मोठी फटकेबाजी करावी लागेल. जबरदस्त गोलंदाजीचा नमुना पेश केलाय मैदानाच्या आतमध्ये. इम्पॅक्ट इन द लाईन अक्रॉस द बॅटने पॅडल स्वीप मारण्याचा प्रयत्न होता, बीट केलं. आणि पहा, धर्मा चिकनेसाठी कॅश प्राइज आहे. या सगळ्या बाबींची चर्चा जय सर आपण केली आहे, का करू नये. आज वाई प्रीमियर लीग मनीष मांढरे पुन्हा एकदा निघाल्यात. सुरंजनसाठी हा बॉल थांबवलाय. कॉन्सन्ट्रेशन हा खेळाचा भाग आहे, तुम्हाला एकाग्रता ठेवावी लागते. महत्वाची मॅच आहे वाई प्रीमियर लीग. खऱ्या अर्थाने मंत्री चषकाचा हा थरार मैदानाच्या आतमध्ये. मनीष निघाल्यात. 2 धावा फलकावरती आहेत. आयकॉन वर्सेस आयकॉन. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने खेचून मारला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आडव्या हाताने घेतले गोलंदाजाला, ठोकला षटकार. जबरदस्त प्रहार. खोलवरचा बॉल हलक्या हाताने घेऊन काढला. डीप मधून क्षेत्ररक्षक येतील, कॅरी करतील. 1 धाव कंप्लीट केली आहे आणि एका धावेने धाव संख्या 9 सर. जय सर, महत्वपूर्ण मॅच आहे. फायनलचा सामना आहे. जिंकणाऱ्या संघाच्या संघमालकाला बाईक मिळणार आहे आणि अभिमानाने थाटाने छाती ठोकपणे निश्चित संघमालक म्हणेल, वाई प्रीमियर लीग मंत्री चषक 2026 ची बाईक माझ्याकडे आहे. आणि हा सिरपेचामध्ये एक मोठा मानाचा तुरा रोला जात असताना पाहायला मिळणार आहे. 9 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज मनीषला आपण पाहतोय. यावेळेला उसळी घेणारा हुक केलाय. इथून धावांना बुक केला. विशाल चिकणेच्या बाटमधून आला चौकार.
विजयजी आवळे सर यांचं शुभागमन या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती होतंय. विजयजी आवळे सर आपलं मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. वेलकम. नक्कीच जय सर, चर्चा राहिली या संघ मालकांबद्दल. संघमालक तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून. सर्वांचेच विशेष आभार. लोअर फुल टॉस शेवटच्या षटकाला सुरुवात. विशाल चोरगे नावाचं वादळ या षटकामध्ये जास्तीचं गुंगावू शकलं नाही. फलंदाज बाद. जबरदस्त कॅच. पहिला ब्रेक थ्रू मैदानाच्या आतमध्ये महत्वपूर्ण मॅच आणि या मॅच मध्ये पहिला ब्रेक थ्रू मिळालाय. तन्मय चौधरी हे नाव दाखल झालंय. 14 आकडा, प्रेमाचा आकडा प्रेमात टाकलाय या गोलंदाजाने. रोखलंय फलंदाजाला. विशाल बाद झाला आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी चला थोडीशी घाई करा. सूर्याने डोंगराच्या आड छावणी टाकली आहे. आता किलबिलाट करत पक्षी घराच्या दिशेने निघालेत. उत्कंठा या स्पर्धेची सातत्याने 3 दिवस खेळाडूंनी घेतलेली जद्दोजहद मैदानाच्या आतमध्ये आता अंतिम क्षणाला पोहोचली आहे. नवीन फलंदाज दाखल झालेत. निलेश भिलारे निलेश भोसले या नावाची चर्चा राहिली. जयेश सर आणि गोल्डन मॅन म्हणून देखील ओळखले गेले. एक जबरदस्त वेल ॲथलीट आहेत. एक चांगला फिट खेळाडू. क्रीडा नगरीवरती येण्यासाठी ना प्रत्येक जण तडफडत असतो हे मैदान पाहण्यासाठी. आणि त्याच मैदानाचा अर्थात भूमिपुत्र मैदानाचं हे विहंगम दृश्य आपण पाहतोय स्क्रीनवरती. यावेळेचा बॉल निलेश भोसले आला. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. निलेश भोसले आला आणि निलेश भोसले गेला देखील. बाद. आता मात्र या फायनलच्या मुकाबल्यामध्ये अर्धशतक झाले आहेत. हा विहंगम दृश्य पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळालंय. अनेकांचं स्वप्न आहे की या मैदानामध्ये आम्ही एकदा तरी खेळावं आणि पहा तेच पाहायला मिळालंय. अतिशय जबरदस्त असा हा बर्ड आय व्ह्यू आपल्याला टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळालाय आणि सातत्याने चर्चा राहिली आहे. चला हॅट्रिक बॉल. गोलंदाज निघालाय मैदानाच्या आतमध्ये. तन्मय चौधरी. तन्मय चौधरीने विकेट मिळवल्या. त्या 2 हॅट्रिकचा बॉल आहे. फायनलची मॅच. लोअर फुल टॉस हॅट्रिक. इथून मात्र कॅच ड्रॉप. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक होता राहिली आहे. कॅच ड्रॉप झाला. सिंगल आली. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्डवरती रन्स बनल्यात. एकंदरीत 15. 2 फलंदाज बाद. निराश केलंय त्या क्षेत्ररक्षकाने. आता मैदानाच्या आतमध्ये अनेक जण म्हटले असतील की काय किती मोठी चूक केली. मात्र इथे पंचांनी रेफर केले. पंचांचा तुमचा रेफर आहे की बॅटिंग टीमचा? बॅटिंग टीमचा हा रेफर आलाय मैदानाच्या आतमध्ये आणि पहा इथे आता रेफर केलंय फलंदाजांनी मैदानाच्या आतमध्ये. आता पाहिलं जाईल तडंपार इंट्रोडक्शन मध्ये येतील फायनलचा मुकाबला. चला थोडीशी घाई करूया, वेग वाढवूया. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. फायनलचा सामना आपण पाहतो आहोत. अनेक भरघोस पारितोषिक स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. आखीव आणि रेखीव संकल्पना आदरणीय मकरंद आबा पाटील साहेब यांचं विशेष करून कॅबिनेट मंत्री मदत व पुनर्विकास, त्याच वेळेला बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्र राज्य या स्पर्धेच्या माध्यमातून अध्यक्ष फेअर डिलिव्हरी आहे. अध्यक्ष साहेबांचं एक कौतुक करायला हवं. आदित्यदादा चोरगे साहेब एक दमदार, देखणं, रुबाबदार, दैदिप्यमान असं आयोजन आपण पाहतोय. 15-2 पुढचा चेंडू ऑन साइडला पुल केला आणि बॉलला गेलाय गोल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. ओ यावेळी पहा आणखी एक कर्रारा प्रहार. काटाकीर षटकार. सिक्सर. जबरदस्त प्रहार. मैदानाच्या आतमध्ये त्याने सांगितलंय रुख हवाओं के बदलते हैं, हम वो तीर है जो हवाओं को भी चीर देते हैं. चिरले
फेकून दिलाय, षटकार ठोकलाय. या षटकाराने धाव संख्या 25. षटकार पाहायला मिळाला. हा उलटा टाकला होता, क्रीजचा वापर चांगला केला, बाहुबलीच्या रडारमध्ये आला आणि या मैदानावरून थेट गार्डन मध्ये मारला होता त्याने. लांब लचक शोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. 25 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल या षटकातील आणि या सत्रातील. येणाऱ्या एक बॉल सखे बाकी आहे. 25ला 2. मागील 2 बॉलमध्ये 10 आल्यात. पुढचा बॉल यावेळेला बॅटच्या आतली कडा घेतली होती. शरावती आढळलाय. सिंगल अवेलेबल आहे. एक सिंगल निश्चित येईल. दुहेरीचा प्रयत्न नाही आहे. 26 म्हणल्यात 27चं टार्गेट आहे. चला घाई करा, बाट्या त्वरित देऊ द्यात आणि क्षेत्ररक्षण शोधून घ्या. काय विशेष सन्मान आहे ती आपण व्यासपीठावरती करतो आहोत. तो जयेश सर, आजच्या दिवसामध्ये या आयोजन कमिटीने आम्हाला या ठिकाणी समालोचन करण्याची संधी दिली. सातत्याने अनेक वर्ष वाई प्रीमियर लीग मध्ये आम्ही समालोचन करतो आणि या संपूर्ण टीमने जे आमच्यावरती प्रेम दाखवलं, आम्ही त्यांचे आभार मानतो. मी या आजच्या दिवसामध्ये थांबतो. मात्र या सेकंड इनिंग मध्ये जयेश भोसले सरांसमेत मात्र सातत्याने 3 दिवस या स्पर्धेमध्ये कॉमेंट्रीची ज्यांनी वर्णी लावली ते आमचे उमेश सावंत सर यांना मी या ठिकाणी इन्व्हाइट करेन आणि त्यांच्या समेत जयेश भोसले सर येतील. ओ टू यस संतोष देसाई सर. थँक्यू सो मच. चला विनंती करूया, फिल्डिंग लावा श्री चौनेश्वर 11. आपण अधिकचा टाइम घेऊ नका. काही सन्मान देखील आम्ही मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. कमिटी मेंबर्सना विनंती करूया, काही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. प्रथमतः आपण मुख्य व्यासपीठावरती आजच्या दिवसामध्ये खरं पाहिलं तर आपण ज्यांचा आवाज सकाळपासून ऐकला, एक पहाडी आवाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. KSK मधून आपल्या समालोचनाची सुरुवात केली. सातारा जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये फेमस असणारे समालोचक अर्थातच आमचे लाडके मित्र शैलेशजी जाधव सर यांचा एक विशेष सन्मान आपण या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. मी विनंती करतो, अमित वरींना विनंती करतो, अमित या आपल्या शुभ हस्ते आजच्या दिवसातील स्टार समालोचक अर्थातच शैलेशजी जाधव सर यांचा एक विशेष सन्मान आपण या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. KSK मध्ये आपल्या समालोचनास सुरुवात केली, त्यानंतर सातारा नंतर पश्चिम महाराष्ट्र, त्यानंतर अगदी आपण पाहिलं तर कल्याण, डोंबिवली, पनवेल इकडे देखील त्यांचं समालोचन नेहमी आपण ऐकत असतो. अर्थातच KSK चे स्टार समालोचक शैलेशजी जाधव सर यांचा एक विशेष सन्मान आपण या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. सर्वांना विनंती करतो, एकदा जोरदार टाळ्या द्या शैलेशजी जाधव सर यांच्यासाठी. आज खूप चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण ऐकलं, मजा आली असते, हे समालोचन करत होते. चला सामन्याला करूया सुरुवात आणि पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये जाऊया. भारत देशातील टेनिस बॉल क्रिकेटचे दिग्गज समालोचक आकडे तज्ज्ञ पश्चिम महाराष्ट्रातीलच आहेत हे देखील मी आवर्जून सांगेल, ज्यांनी KSK मध्ये 2016ला प्रीमियर लीग मध्ये सुरुवात केली आणि त्यानंतर सातारा नंतर पश्चिम महाराष्ट्र, सातारा प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा असेल, अनेक स्पर्धांमध्ये ज्यांना वारंवार पुन्हा मागणी केली जाते. अर्थातच जयजी भोसले सर आणि उमेशजी सावंत सर जोडले जातील कॉम्बॉक्स मध्ये. धन्यवाद. चला थोडी घाई व्हायला हवी. 27चा पाठलाग आहे. चला घाई करा. बॅटिंग टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटर आलेले आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये धर्मा दाखल होत असताना मला मिळतोय. धर्मासाठी खरं तर पारितोषिक आलं होतं. विश्वाजी तुपे साहेब यांनी सांगितलं, तो रागावलाय कारण त्याच्यासाठी केवळ 500 लावण्यात आले. ते आता वाढून लावणार आहेत थोड्याच वेळामध्ये. 2 षटकांचा खेळ आहे. 27चा पाठलाग करायचा आहे. चला सामन्याला सुरुवात होते. घाई करा, अंधार होतोय. चला घाई करा, नाहीतर 2 धावांची पेनल्टी घ्यावी लागेल तुम्हाला. धावा मायनस होतील. चला घाई करा. मी धर्मा चक्रीनं सांगा आता थोडं सेलिब्रेशन कमी करा, कारण तेवढा वेळ नाही आपल्याकडे, तरी ते देखील करतील. जाऊया बॅटच्या दिशेनं. पहिला बॉल येते खेळण्यासाठी मयूरला आपण पाहताय. धर्मा चक्रीने पहिला बॉल, पहिलाच बॉल बेदकता दाखवले. बॉल आला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. विशाल चोरगे बॉलच्या खाली. वा काय फिल्डिंग, लाजवाब फिल्डिंग. आणि प्रत्येक फायनलच्या मॅच मध्ये आता बेस देण्यासाठी तयार आहे. डेडिकेशन आहे, कमिटमेंट आहे, एफर्ट्स आहेत आणि ते लाजवाब पाहायला मिळालेत. स्वतःला रोल केलं होतं त्याने, बॉलला अडवलं, झेपावला आणि जिथे आपला 1000 जबाबी म्हणा उत्तमरित्या दाखवलाय. जाधव पहिल्याच बॉलवरती 2 आल्यात. 11 चेंडू आणि 25ची आवश्यकता. मॅच चांगली बनेल यात मात्र शंका नाही आहे. पुढचा बॉल धर्मा पुन्हा एकदा सज्ज होतो ओव्हर द विकेटने. यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. धाबा रोखल्या जात आहेत. केवळ एक सिंगल. 3 धावा धावफलकावरती आहेत. ओमकार होता त्या ठिकाणी. 2 बॉलमध्ये 3 बनलेले आहेत. अजून विजयासाठी 10 मध्ये 24.
जबरदस्त इथे फिल्डिंग इथे पाहायला मिळते आणि इथे काय फिल्डिंग केली, फिल्डिंगचा स्टँडर्ड, फिल्डिंगचा दर्जा इथे दाखवला जातो. ओमकारच्या माध्यमातून 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि आतापर्यंत 3 धावा, धाव फलकावरती 10 बॉल आणि जिंकण्यासाठी 24 धाव्यांची आवश्यकता. चला घाई करायची आहे, थोडी घाई करा कारण आता वेळ कमी आणि प्रेक्षकांचं मी आभार मानेन, कौतुक करेन, स्वागत करेन. आतापर्यंत या संध्याकाळच्या सत्रामध्ये अगदी हा प्रेक्षक थांबलाय आणि या स्पर्धेचा आनंद घेतोय. कोण सुवर्ण अक्षरामध्ये नाव करेल आपलं. नेक्स्ट बॉल धर्मा चिकण्याच्यावरती आक्रमण केलं, समोर खेळला, फिल्डर आहेत तिथे, एक तर सिंगल कंप्लीट केले आणि एकच सिंगल. आतापर्यंत धर्मा चिकणेचं षटक हे अप्रतिम राहिलंय. 3 बॉलच्या पाठीमागे फक्त 4 धावा दिल्यात. प्लॅनिंग चांगलं आहे. सातत्याने उजव्या यष्टीच्या बाहेर बॉल ठेवलेत, खोला टाकण्याचे प्रयत्न केलेत, अचूकतेने गोलंदाजी करतोय आणि त्या कारणास्तव इथे धाबा रोखण्यामध्ये तो यशस्वी राहिलाय. 4 धाबा 3 बॉलमध्ये खर्च केल्यात, 9 चेंडू आणि 23ची गरज. चला घाई करा, थोडी घाई व्हायला हवी. विशाल थोडीशी घाई व्हायला हवी. सहकार्य करा, खेळाडू वृत्ती दाखवा. हार जीत हा क्रिकेटचा लपंडाव आहे, परंतु ही खेळाडू वृत्ती आपण दाखवायला हवी. पुढचा बॉल गोलंदाज यावेळेला उंच गेला आणि तितकासा लांब, चेंडू सीमारेषेच्या बाहेर आकाशाला गवस निघालत. षटकार. ओके, 2 बॉल 2 विकेट जरी घेतले ना तरी 5,000चं कॅश प्राइज दिले जाईल. वा, Continue. धर्मा चिकण्यासाठी सुवर्ण संधी आहे. नेक्स्ट बॉल आणखीन एक. हो हो हो, छे के छे, छे दुनी 12, क्या शॉट मारा, जिंगल ला 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 ला. छे रन. मॅच मध्ये मजा आली जय सर आणि आता 2 बॉल मध्ये 12 आल्या आणि सर्व हे पारड आता अनुज वॉरियर्स टीम कडे जात आहे. 7 बॉल आणि 11ची आवश्यकता आहे. 7 बॉल 11. चला घाई करा पंच, कारण पहा मयूर जाधव आणि मनीषला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 4 बॉल 15 नॉट आउट बॅटिंग करतोय. संतोष दादा कोंडाळकर साहेब यांच्या माध्यमातून वाईचे किंग मेकर अर्थातच या बॉलवरती विकेट घेतली ना 2,000 रुपयाचं पारितोषिक धर्मा चिकणे यांना दिलं जाईल. ज्या ज्या वेळेला पारितोषिक अनाऊन्स झालाय त्याने षटकारच खाल्लाय. 2 बॉलवरती 2 आलेले आहेत. धर्मा आता तिसरा षटकार देतोय की विकेट मिळवतोय. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला हॅमट केला होता, हा पंप पुल केला, हा पंप जॅक केलाय, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. काऊ कॉर्नरला फेकी झाली, चांगली सिंगल आली. 17 बनल्यात. 6 बॉल आता 10ची गरज. 6 चेंडू आणि 10 धावा. 6 बॉल 10 धाब्यांची आवश्यकता. मॅच रंगात, मॅच ढंगात. चला चला, वेळ घेऊ नका, वेळ घेऊ नका. 6 बॉल 10 धाब्यांची आवश्यकता. जबरदस्त मॅच रंगत असताना पहिल्याच ओव्हर मध्ये 17 धाबा कुठल्या आहेत. चला फास्ट करा प्लीज. विशाल चोरगे, चला मीटिंग करू नका, मीटिंग करू नका, मीटिंग करू नका. तुमचा गोलंदाज ठरलेला आहे आणि त्यालाच तुम्ही बॉलिंग देणार आहात, त्याच कारणावर तुम्ही वेळ घेऊ नका. तन्मय, अरे दादा आम्ही या क्षेत्ररक्षकांना ओरडतो आणि तू पाणी घेऊन चाललाय. वेळ आहे का आपल्याकडे? चला घाई करा. त्या क्षेत्ररक्षकांना ओरडून ओरडून त्यांनी ऐकलं नाही. चला घाई करा. 6 बॉल 10ची गरज. 2 ओव्हरच्या मॅच मध्ये मुळात पाणी तर हवं कशाला. 6 बॉल 10ची आवश्यकता आहे. फायनलची मॅच आपण पाहतो. वाई प्रीमियर लीग 2026 मंत्री चषक मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. फिरकीचा जादूगार स्वरंजन गायकवाड गोलंदाजी मार्कवरती. 6 बॉल 10. पहिला बॉल लोड फुलटोच होता. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलाय. सिंगल आली. दुहेरीचा प्रयत्न होईल. इथून मात्र 2 धावा आल्यात. 5 बॉल 8ची गरज. बॉल हातातून निसटला आणि त्या सडुशंकरनं दुसरी धाव देखील कंप्लीट केली. मॅच प्रेशर मध्ये आहे, दबाव मध्ये आहे, परंतु फिंगर रोल जो फिरवतो. हॅट्रिक साठी संतोष दादा कोंडाळकर साहेब किंग मेकर यांच्या माध्यमातून तब्बल 5,000चं पारितोषिक असेल. चला 5,000 रुपयाचं पारितोषिक. आणखीन किती आडव्या बॅटने कडवा प्रहार, बॉल सीमा पार आली इथे गुंगी आणि वाजवली पुंगी. पो 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 षटकार. 4 बॉल आणि 2ची आवश्यकता राहिली आहे. साहेब ज्या ज्या वेळेला पारितोषिक लागलं त्या वेळेला षटकार आलाय. बॅटर विरोधक बनलेत. असंच वाटू लागलं मैदानाच्या आतमध्ये.
एकटा लढलाय टीमचा कॅप्टन नेता. चांगले स्ट्रोक त्याने केलेले आहेत. 7 बॉल 24, 25 मधल्या 24 एकट्याने बनवल्यात आणि कॉन्ट्रीब्युशन सर्वाधिक महत्वाचं. 4 बॉल 2ची गरज. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ तैनात सिंगल येईल. 3 बॉल आता मात्र केवळ 1ची गरज. एक धावेची आवश्यकता आहे आणि मंत्री चषकावरती कोण नाव कोरेल. एक धावेची आवश्यकता. मॅच जबरदस्त रंगली, परंतु असं वाटलं की दुसऱ्या डावामध्ये रन्स होणार नाहीयेत, परंतु मयूरने ही वादली खेळी केली या मॅच मध्ये. आणि आता 3 बॉल 1 धावेची आवश्यकता. आता इथे एन्जॉय केलं जाईल, जल्लोष केला जाईल. हो मॅच ऑन आणि हातातून निसटला आणि इथे मॅच जिंकलाय अनुज वॉरियर्स टीम. अर्थातच अनुज वॉरियर संघ चॅम्पियन ठरलाय वाई प्रीमियर लीग मंत्री चषक 2026 पर्व क्रमांक 2चा. विजेता संघ चॅम्पियन संघ अनुज वॉरियर्स. विश्वजित उंबरकर सर आपल्या मनापासून अभिनंदन. प्रथम क्रमांक चॅम्पियन संघ अनुज वॉरियर्स मेनवली. प्रीमियर लीग मंत्री चषक 2026 आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक अर्थातच पेशवाई ND11 संघ अर्थात नामदेवजी सनस आणि राहुलजी बनगे यांनी प्रस्तुत केलेला संघ अर्थातच ND आणि पेशवाई 11 संघ इकडे ठरतोय तृतीय क्रमांकाचा मानकरी. तिन्ही टीमचं आम्ही मनापासून या ठिकाणी अभिनंदन करत आहोत आणि इथून पुढे तिन्ही टीमना विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर या. मनीष मांढरेसाठी 3,000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. त्याचा जवळचा मित्र निनामी पारितोषिक आहे. मनीष मांढरेसाठी 3,000 रुपयाचा कॅश प्राइज. सन्मानित आपण मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. खरं पाहिलं तर वाई प्रीमियर लीग मंत्री चषक 2026 ही क्रिकेट स्पर्धा, सातारा प्रीमियर लीग ही क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली. त्याच वेळेस आदित्यदादा चोरगे आणि संपूर्ण कमिटीने सुनील दादा सांगितलं होतं की आपल्या वाई प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेला आपल्याला भारत देशातील नामांकित समालोचक हवे आहेत आणि त्यांचं समालोचन आपण सातारा प्रीमियर लीगला ऐकलं होतं. त्याच वेळी सर्व कमिटी मेंबर्सनी सांगितलं होतं की सन्माननीय स्टार समालोचक जयजी भोसले सर आपल्याला वाई प्रीमियर लीगला हवेत. आज त्यांनी वेळात वेळ काढला, एक दिवस या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेला दिला. आज आपण सर्वजण दिवसभर ज्यांचा आवाज ऐकत होतो, भारत देशातील टेनिस क्रिकेट मधले दिग्गज समालोचक, आकडे तज्ञ ज्यांना म्हटलं जातं, भारत देशातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्पर्धा त्यांच्या आवाजातून आपण ऐकत असतो. अर्थातच जयजी भोसले सर यांचा एक विशेष सन्मान या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. मी अमृतजी ढवळे साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते भारत देशातील टेनिस बॉल क्रिकेटचा मोठा आवाज अर्थात जयजी भोसले सर यांचा विशेष सन्मान आपण करावा अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो.
सर्व मोठ्या क्रिकेट स्पर्धांना ज्यांचा आवाज आपण नेहमीच ऐकत असतो, अगदी युवा समालोचकांसाठी प्रेरणास्थान म्हणून त्यांची ओळख आहे, जयजी भोसले. अर्थातच आमच्या सर्वांचेच मार्गदर्शक आपण जयजी भोसले सरांचा एक विशेष सन्मान करत आहोत. एकदा जोरदार टाळ्या द्या मित्रांनो सर्वांनी. थँक्यू सो मच. वाई प्रीमियर लीग पर्व 2 मध्ये सर तुमचा आवाज ऐकला आणि याच वर्षी तुम्हाला पर्व 3चं देखील आम्ही आमंत्रण इकडे देत आहोत. यानंतर आपण पंचांचा देखील सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करतो विनायक जोशी सर यांचा आपण सन्मान आपण करत आहोत. विनायक जोशी सर या प्लीज आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी विनंती करतो सन्माननीय संतोष दादा कोंडाळकर साहेबांना विनंती करतो आपले ऑफिशियल पंच विनायक जोशी यांना आपण सन्मानित करावा अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो. 3 दिवस पंचांचं पॅनल आपण पाहिलं. तुषार सरांनी हे दिलेलं पॅनल विनायक जोशी सर यांचा देखील एक विशेष सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. किंग मेकर संतोष दादा कोंडाळकर साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करत आहोत. तदनंतर पुढील सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आमचे दुसरे पंच महेंद्र पिसाळ सर यांचा देखील एक विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. मी सन्माननीय दादा सनस यांना विनंती करतो दादा आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मानित करत आहोत पंच महेंद्र पिसाळ यांना आपण सन्मानित करत आहोत.